मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे प्रचंड लाभार्थ्यांची अजून पण ई-KYC बाकी आहे। त्यामुळे त्या लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की ई-KYC पोर्टल चालू होणार की नाही। आणि काही ठिकाणी तर असं मी ऐकतो आहे की ई-सेतूवर गेलो सर आम्ही आणि तिथे आमची ई-KYC झाली लाडकी बहिणीची, किंवा आमच्या गावामध्ये किंवा मला असं कळालं आहे की आमच्या ठिकाणी या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि तो ई-KYC करून देत आहे लाडकी बहिणीची। तर असं काही नाही, सध्या लाडकी बहीण योजनेची ई-KYC कुठेही होत नाही। त्यामुळे जर तुम्हाला तसं कोणी सांगितलं असेल तर ते साफ चूक आहे। पण आता मुद्दा काय आहे की नेमकं मग तुम्हाला हे पोर्टल जे आहे कधीपर्यंत सुरू होईल, खूप लाभार्थ्यांनी विचारलं आणि हा मुद्दा आपण लावून ठेवणार आहोत। आपल्या या लाडकी बहीण योजनेचे जे बी काही मुद्दे आहेत ते वेळोवेळी आपण लावून ठेवणार आहोत आणि या योजनेला इथून पुढे प्रभावी ही योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यासाठी आपण या योजनेचं महत्त्व कमी होऊ देणार नाही। तर ही पण बाब तेवढीच महत्त्वाची आहे, त्यामुळे कोणी चिंता करू नका। राहिला मुद्दा पोर्टल कधी चालू होईल त्यावर आता मी बोलतो आहे। बघा ई-KYC पोर्टल बघा GR मध्ये काय सांगण्यात आलेलं होतं, बघा GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं तुम्हाला की दरवर्षी जे आहे ई-KYC जून महिन्यामध्ये होईल। जूनमध्ये जे आहे ई-KYC जे आहे परत आम्ही चालू करणार अशा प्रकारचं त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं। पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सध्या 2026 हे वर्ष आहे। मग नियमाने जर पाहिलं तर यावेळेच्या जून महिन्यामध्ये म्हणजे आज तर जून महिना संपायला संपूर्ण, तर आजपर्यंत पोर्टल चालू व्हायला पाहिजे होतं, पण तसं होणार नव्हतं। हे मी फार दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचं लॉजिक पण सांगू लागलो मी। KYCची तारीख पुढे जाऊ लागली ना, तर त्याच वेळेस माझ्या लक्षात येत होतं की KYCची परत संधी मिळणार नाही लवकर। आता 1 वर्ष जे आहे त्या लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज पडेल असं मला वाटत होतं आणि तो अंदाज आता करेक्ट ठरताना दिसत आहे। पण खरंच 1 वर्ष आपल्याला वाट पाहावं लागतं का? तर त्यापूर्वी तुम्हाला 2 महत्त्वाचे वाक्य मी सांगतो बघा। एक वाक्य आहे जे स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जोपर्यंत त्यांना विचारलं होतं की ई-KYC पोर्टल तुम्ही परत चालू करणार का, लाभार्थ्यांना ई-KYC करायची आहे अजून काही राहिलेल्या लाभार्थ्यांना, तर त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं होतं ते सांगतो बघा। तर त्यांनी त्यावर असं उत्तर दिलं होतं की जोपर्यंत आम्ही 12,000 जे अपात्र लाभार्थी होते त्याच्यामध्ये पुरुष होते, काही लाडक्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये होतं, तर त्या लाडक्या बहिणींचे जोपर्यंत पैसे वसूल होत नाहीत किंवा जे लाभार्थी अपात्र होते म्हणजे पुरुष खास करून बरं का, तर त्यांना जोपर्यंत त्यांच्याकडनं लाभ वसूल होत नाही तोपर्यंत तरी किमान शक्यता ही ई-KYC पोर्टल चालू होण्याची नाही। मग आता मला प्रश्न हा पडला आहे की मग तर त्यांचे तर 2-3 वर्ष पण तुम्ही हे करणार नाही, पुढच्या वर्षीपर्यंतच तुम्ही असं करणार बरोबर। म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही जे काही KYC पोर्टल चालू करणार तर त्याच्यात काय फायदा मग बरोबर। तर त्यांचा आणि याचा काय संबंध आहे, म्हणजे कोणाचा, ह्या ज्या लाभार्थी आहेत ज्यांची ई-KYC करणं बाकी आहे त्यांचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही। त्यामुळे ते लॉजिक पूर्णपणे चुकीचं वाटतंय मला। आणि त्यानंतर बघा राज्याचे मुख्यमंत्री यांनी पण एक महत्त्वाचं वाक्य केलं होतं की आम्ही KYC विंडो ओपन करायला तयार आहोत। तर मग मी पण लाडक्या बहिणींच्या बाजूने म्हणतो आहे की आम्ही पण म्हणजे लाडक्या बहिणींच्या बाजूने सांगतो आहे की लाडक्या बहिणी पण KYC करायला तयार आहेत। मग आता तुम्ही ई-KYC पोर्टल कधी चालू करणार आहात? तर हा माझा मुद्दा आहे, हा माझा प्रश्न आहे आणि याच्यासाठी हा प्रश्न आहे कारण प्रचंड लाडक्या बहिणींची, लाखो लाडक्या बहिणींची KYC राहिली बघा। डायरेक्ट तुम्ही विचार करा ना, या योजनेचा लाभ जो होता जवळपास 1 कोटी जवळपास 80 लाख ते 85 लाखापर्यंत लाभार्थ्यांची संख्या जी होती ती 10 दिवशी 1,66,000 येऊन थांबली। तर लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना KYC करता नाही आली। काही लाडक्या बहिणींनी असं नाही की त्यांना काही समजलं नाही म्हणून त्यांची KYC झाली नाही, OTP येत नव्हते, काय करणार त्या, शेवटपर्यंत OTP आला नाही, मग ती चूक कुणाची आहे? मग पर्यायी व्यवस्था ऑफलाईन पद्धतीने ठेवायला पाहिजे होती त्यांनी। OTP येत नाही तुम्हाला ताई, ठीक आहे, मग तुम्ही काय करा, महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जा, तिथे तुमचा मुद्दा मांडा। तिथे ऑफलाईन तुम्ही काहीतरी एखादा अधिकारी नेमायला पाहिजे होता, तो मुद्दा सोडवायला पाहिजे होता, पण तसं सोडवलं का? नाही सोडवलं बघा। मग हे जे काही मुद्दे आहेत हे मला अजिबात नाही आवडत। आणि आज बी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा ज्यांचा OTPच आला नाही त्यांना ऑफलाईन पद्धतीने महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये एखादा अधिकारी तुम्ही बसवा किंवा CDPO कार्यालयामध्ये, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीला जाणं शक्य नाही तर तिथे जाऊन त्या लाडक्या बहिणीचा तो प्रश्न त्या अधिकाऱ्यापुढे मांडता आला पाहिजे। अशा पद्धतीने एक अधिकारी, तुम्हाला माहिती आहे का, महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये गेलात तुम्ही तर तिथे लाडकी बहीण योजनेचा एक कक्ष आहे, चौकशी कक्ष, लाडकी बहीण योजना चौकशी कक्ष। म्हणजे खास करून आता तुम्हाला पुण्यातलं उदाहरण देतो आहे, पुण्यामध्ये तसं आहे महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये, मी स्वतः गेलो होतो। पण मग आता याच्यातनं एक गोष्ट आपल्या काय लक्षात आलेली आहे, मग असाच कक्ष बाकी पण ठिकाणी आहे, बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी।
मग ते कक्ष असून काय फायदा आहे का? तिथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर लाडक्या बहिणीला OTP आला नसेल, जर त्या लाडक्या बहिणीचं पडताळणी यादीमध्ये नाव येत नसेल, म्हणजे KYC करायला गेली दुरुस्ती आणि झालंच नाही परत, तर असं जर का त्यांची समस्या असेल, जी ऑनलाईन तक्रार त्याची होत नसेल दाखल, तर ती तक्रार ऑफलाईन पद्धतीने त्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पुढे एक रजिस्टर देऊन तिथे जर नोंद केली असती, त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर घेतला असता आणि परत ते मॅन्युअली जर का ते काही गोष्टी केल्या असत्या तर काय प्रॉब्लेम नव्हता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण लाभ द्यायचाच कोणाला होता? अशा लाभार्थ्यांना जे आहे अपात्रच करण्याची जी आहे मोहीम एकत्रित हातात घेतली असं म्हणलं तरी आता काही वावगं ठरणार नाही. तर त्यामुळे बघा बऱ्याचशा या एकंदरीत कारणाचं जे आपल्याला जे हे दिसतं आहे, म्हणजे कारण जे दिसतं आहे, तर ते KYC पोर्टलवर पण त्याचा परिणाम होताना दिसत आहे. म्हणजे KYC पोर्टल असं आहे का पुढच्या महिन्यात 2 महिन्यात चालू होईल? तर नाही. KYC पोर्टल हे अनिश्चित कालावधीसाठी आपल्याला पुढे जाऊ शकतं, डायरेक्ट चालू होणार नाही. परत KYC लवकर चालू होण्याची शक्यता कोणतीही नाही, ही बाब मी सर्वांना सांगतो आहे. पण लवकर शासन यावर सकारात्मक अपडेट घेईल किंवा चांगली अपडेट देऊन पोर्टल काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करून ज्या लाडक्या बहिणींना KYC करण्याची संधी मिळाली नाही, त्याच्यामध्ये खास करून एकल लाडक्या बहिणी आणि ज्यांना वेगवेगळ्या कारणामुळे KYC करता आले नाही अशा लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणीसाठी पुढील किमान 3 महिन्यात तरी 3 महिने जे आहेत याच्यामध्ये तरी कोणत्या तरी प्रकारचे 3 महिन्यात म्हणतोय मी, खूप मोठा टाईम आहे, तोपर्यंत तरी शासनाने यावर निर्णय घ्यायला पाहिजे. कारण याला जबाबदार म्हणजे काही लाभार्थ्यांची KYC झाली नाही, याला जबाबदार पूर्णपणे ती लाडकी बहीण नाही. ही प्रचंड लाभार्थ्यांना गोष्टच माहिती नाही. लोकांना असं वाटतं की ही KYC त्या लाडक्या बहिणीनेच केली नसेल, असं नाही. वेगळे पण कारण आहेत, त्यांना OTP येत नव्हता. मग मी सांगतो त्या पद्धतीने काय, महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये एखादा अधिकारी बसवला असता तर काय प्रॉब्लेम नव्हता. ऑलरेडी तिथं अधिकारी असतात, मग त्यापैकी जे का अधिकाऱ्याला दिलं असतं काम तर ते मग त्या अधिकाऱ्याने मॅन्युअली मी सांगतो तसं रजिस्टरमध्ये घेतलं असतं नोंदून. तर तसं झालेलं आहे का? नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे, KYC पोर्टल परत एकदा चालू करा. 3-3, 4-4 महिने जे आहे बघा, जसं सांगितलं अनिश्चित कालावधीसाठीच थोडक्यात जे आहे पोर्टल बंद आहे. 3 महिन्याच्या नंतर पण चालू होईल म्हणून शक्यता फार कमी आहे. त्यामुळे विनंती आहे शासनाला, लवकरात लवकर पोर्टल चालू करा. लाडक्या बहिणींचा काहीतरी या पोर्टलनं जर चालू केल्यामुळे फायदा होत असेल, पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ जर चालू होत असेल तर त्याचा फायदा होईल, त्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद लागेल सरकारला. त्यामुळे लवकरात लवकर जे आहे पोर्टल चालू करा अशी सरकारला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा कोणत्याही प्रकारची पुढे पोर्टलवर अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.